हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली. आपल्या सिम्पली वैशाली ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं, भाऊंचं, दादांचं आणि सर्व छोट्या-छोट्या चिमुकल्या बाळगोपाळांचंही खूप-खूप स्वागत आहे. हे बघा आपल्या गार्डनमध्ये ही छान-छान फुलं आली होती. अशी फ्रेश फुलं रोज घरात ठेवली ना, खूप छान प्रसन्न वाटतं दिवसभर. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे म्हटलं आता माठ वापरायला काढायलाच लागेल. हे बघा आता आज माठ स्वच्छ धुवून घेते, घासून आतून वगैरे आणि स्वच्छ आज भरून ठेवणार आहे स्वच्छ पाण्याने. आज रात्रभर आणि मग उद्यापासनं परत एकदा स्वच्छ धुवून मग उद्यापासनं प्यायला वापरणार पाणी. फ्रीजचं पाणी कितीही थंड असलं ना, पण त्याने ती तहान भागत नाही. जी माठाच्या पाण्याने आपली तहान भागते ना, ती फ्रीजच्या पाण्याने अजिबात भागत नाही. जे फ्रीजच्या पाण्याने त्रासही होतो, सर्दी, घसा धरतो, सर्दी होते. तसं माठाच्या पाण्याने बिलकुल त्रास होत नाही. आणि शरीराला एक वेगळ्या प्रकारचा थंडावा पण मिळतो. तुम्ही काढलं की नाही माठ वापरायला? आज जरा किचन पण साफ करून घेऊ म्हटलं. ट्रॉलीच साफ करून घेतल्याबरोबर सगळे पिठाचे, तेलाचे तेलकट हात होतात ट्रॉलीला. पाडवा पण जवळ आलाय. जरा वरचेवर उरकून घेतली ना कामं, मग लोड येत नाही एकदम. हे पांढरट व्हाईट कलर असल्यामुळे ना पटकन डाग दिसून येतात ट्रॉलीला. ऊन ना खरंच कडक पडायला लागलंय आता. स्वराला दुपारून स्कूलमधनं आणलं. खूप नको नको झालं होतं खरंच आज. मग आल्या आल्या म्हटलं चला सगळ्यांनी मिळून ना जरा गारगार थंड असं कलिंगड खाऊया. इकडे येऊन प्लेट घेऊन जा आणि तुझी. आजचं खरंच असं गोड होतं, छान होतं आजचं वॉटरमेलन. या तुम्हीही खायला सगळे. दुपारी जरा असा कलिंगडाचा आस्वाद घेतला. नंतर जरा आवरून मग आज खूप महत्त्वाची कामं होती जरा करायची. 4:30 वाजता बाहेर पडले. जरा ऊन कमी झालं म्हटलं चला बाहेरची कामं उरकून घेऊ. ऊन जरी कमी असलं ना तरी उन्हाच्या झळा मात्र तू लागतातच. दरवाजा बंद कर. गाडीचं लाईट चालूच राहिलं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं खरं तर. सध्या बाहेरचं जे वातावरण चालू आहे ना त्याप्रमाणे रोज आमच्या घरात चाललंय. कधी पेट्रोल भरणारे गाडीत, कधी पेट्रोल भरणारे गाडीत. म्हटलं एकदाचं आता टँक फुल करूनच येते. हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आजचं माझं. आणि आज अजून एक महत्त्वाचं काम होतं. हे बघा खूप सारं सामान घेऊन आली आहे मी. तुम्हाला दाखवेलच मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये काय-काय आणलंय. संध्याकाळ झाली होती मला यायला जरा 6:00-6:30 झाले होते. नंतर मग स्वयंपाक पण होता. एवढं मोठं पोत्यात टाकून आणलंय मी सगळं मागे बांधून गाडीला. ती मला सवयच झाली असं कितीही सामान असलं ना असं मी मागे बांधून वगैरे घेऊन येत असते. फोर व्हीलर चालवायची काही हिंमत होत नाही माझी. मला फार भीती वाटते फोर व्हीलर चालवायला. माझे अहो म्हणतायत कधीपासनं तूच चालव, चालव पण मला नकोच वाटतं ते. हे खूप छान झाड मिळालं मला एक गुलाबी कलरचं असं छोटी-छोटी फुलं होती त्याला क्यूटची. तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर खूप साऱ्या कुंड्या आणल्यात मी गार्डनिंगसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार हे सगळं. किती सामान आणलंय बघा. एक पोतभर माती पण आणली आहे.
खूप जड होतं हे. एकदा घराच्या बाहेर पडलं ना, मग ह्याची अशी महत्त्वाची कामं असतात, ती करून यायची. दुपारी खूप ऊन लागत होतं, म्हटलं थोडं उशिरा 5 पर्यंत 4:30-5 ला निघालं ना, मग काही वाटणार नाही. आल्यानंतर चहा झाला. दूध पण तापवून घेतलं एका साईडला. हे बघा आता हे स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे रात्रीच्या. 7:30 पर्यंत सगळं रेडी व्हायलाच हवं आहे. आमच्या आहोंना आल्या आल्या खूप भूक लागलेली असते. त्यामुळे आता पटकन सोपी अशी भाजी करणार आहे मी, वाटाणा बटाटा. हे आपला माझा फॉर्म्युलाच आहे, मीठ मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि थोडा टोमॅटो घातलाय भाजीत. हे असं सगळं वाटून घेतलं. तर फोडणी करून घेतली. भाजी, भाकरी, वरण, भात, मुलांसाठी चपाती. जर मुलांच्या आवडीची भाजी असेल तर चपाती, नाही तर मग आमचा अर्णव चपाती आवडीची भाजी नसेल ना, तर मग तो फक्त वरण भातच खातो. मग फक्त दोघांसाठी 2 भाकरी करायच्या. आता असतं आमचं रोजचं. फोडणी करून घेतली. हिरवी मिरची घातली होती म्हणून मग मी जास्त तिखट काही घातलं नाही. थोडंसं लाल मिरची पावडर घातली आहे. आणि हो, आज ना अजून एक महत्त्वाचं काम होतं. सध्याची परिस्थिती पाहता मी एक इंडक्शन स्टोव्हची ऑर्डर केली. म्हटलं आता कधी काय होऊ शकतं काही सांगता येत नाही. आमचं तर गॅस पाईपलाईन आहे, पण माहीत नाही काय आहे. पण आपली तयारी असावी म्हणून मी ऑर्डर केली आहे. सगळं स्टॉक आउट दाखवत होतं, सगळ्या कंपन्या ज्या काही आपल्याला माहिती आहेत, प्रेस्टीज, फिलिप्स, पिजन वगैरे सगळं काही स्टॉक आउट होत्या. मग आता वेलबर्ग म्हणून एक कंपनी होती, म्हटलं जाऊ दे आता जी असेल ती मी ऑर्डर करून टाकली आहे. तर अशा आजचे महत्त्वाची ही कामं होती माझी दिवसभरातली. तर आता भाजीही माझी झाली आहे बऱ्यापैकी. भाजी शिजली की झालं मग स्वयंपाक रेडी. वरण भातही झाला आहे आणि नंतर मग आहो आले की गरम गरम भाकरी करायची. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कशा पद्धतीने भाजी करता हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. चला, आजचा दिवस इथे संपतो. बाय.